चिन्ह म्हणजे याका नको माका नको खा कुत्र्या. सध्या अशी परिस्थिती झालेली आहे सध्या. कारण ते आपल्याच नको. कारण आमचा राजकारण म्हणजे आमचा त्याचा लेनदेन नाही. आपला फक्त एकच राजकारण म्हणजे आपला ह्या भजन. आणि आमची निशाणी काय? तबला पेटी आणि मृदुंग टाळ ही आमची बघा निशाणी आहे. हा म्हणून बुवा एकच सांगतोय बघा. अरे गळ्यात किती सोनं घाला ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. गळ्यात किती सोनं घाला अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला सारं जग रामकृष्ण म्हटल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण म्हटल्याशिवाय राहणार नाही बघा. गुगल पेचा नंबर दे तुझा. हा म्हणून एकच सांगतोय बघा. कारण बुवानी छत्रपती शिवाजी महाराजांचे बुवा बोलले की तुम्ही काय बोललात नाही. पण बुवा आता सुरुवात मी पण करतोय. कारण आमच्याकडे पण स्टॉक काय कमी नाही भरपूर. म्हणून एकच सांगतोय बघा. वाघाची जात कधी थकणार नाही. शत्रूच्या समोर कधी झुकणार नाही. वाघाची जात कधी थकणार नाही. शत्रूच्या समोर कधी झुकणार नाही. अरे शपथ आहे आम्हाला या मातीची. परत परत जय शिवरायाला म्हणायला विसरणार नाही. जय शिवरायाला म्हणायला विसरणार नाही बघा. जय भवानी जय भवानी जय भवानी. फक्त बुवा या विसरलास काय? कारण 500 वर्षानंतर आपला ह्या काय 500 वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर झालं अयोध्यामध्ये. हे बुवा तुम्ही सांगायला विसरलात. जय श्रीराम जय श्रीराम. सगळ्यांनी म्हणा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. कळला? या असा तापवचा लागता बघा. मच्छिंद्र कांबळी म्हणजे त्यांचे गाववाले कांबळी साहेब. त्यांचा त्यांच्याकडून 200 रुपयाचा गुगलपेच्या माध्यमातून बक्षीस आलेला आहे. स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा त्या सावंत वाल्यांका पण आमचा भजन कायदा समाजला चौघे सावंत सर्विस यांच्याकडून 1 रुपयाचा बक्षीस आला. सर्वांच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. आणि बुवा 100% सांगतो की पुढच्या वर्षी माझाच आहे नंबर हा बघा. पुढच्या वर्षी माझाच आहे नंबर हा. काय ते बुवा होऊन जाऊ दे. कारण आपण पण काय कमी नाही. घ्या लिहून तुम्ही. किती लिहताच ते बघूचा. पेन तुमचं संपत. हा जय जय श्रीराम. हर घर में ही एक ही नाम. जय श्रीराम. हर घर में ही एक ही नाम. एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम.
कारण सगळ्यांच्या घराघरामध्ये बघा दिवाळी साजरी झाली. बरोबर एकदा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते बघा. कारण एवढा करायचा कोणाचा खायचं काम नाही. हो आणि बुवा आपण पण कोणाचा उसना ठेवीत नाही. कारण उसना घेवकच आमका येत नाही म्हणून आम्ही कोणाचा उसना ठेवत नाही. हो जय श्रीराम. फिर से बोलो जय श्रीराम. बस एवढंच आपला अभिमान हो बघा. बरोबर आमच्या भगत साहेबांकडून बघा आमचे गुरु बनतो त्यांच्याकडून 201 रुपये वाचवला. सर्वांच्या वतीने धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा प्रभू श्रीरामांचं पण कसं आहे माहिती आहे. कारण श्री दशरथ राजाच्या बघा 3 बायका. कोण? कौशल्याचा राम, सुमित्राचा लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकेयीचा तो भरत. आणि बुवा श्री विष्णूंचा 7वा अवतार तो म्हणजे प्रभू श्रीराम. आणि तो अवतार कार्य बघा संपूर्ण 8वा अवतार हा कोणाचा? श्री कृष्णाचा बघा. कारण बुवानी पण सांगितलं बघा काय पांडुरंगाला विठ्ठलाला पांडुरंगाकडे यावं लागलं. पण बुवा कसा आला ते तुम्ही सांगितलात नाही. कारण आई बापाच्या गळ्यात दोरी आणि बायको खांद्यावरी बघा. काय आई बापाच्या गळ्यात दोरी आणि बायको खांद्यावरी बघा. पुंडलिक तीर्थयात्रेला निघाला होता आणि तो जसा बघा पुढे पुढे जातोय आणि तसा आई वडिलांना नव्हे तर बायकोला ताण लागली होती म्हणून बघा तो पाणी आणण्यासाठी एका आश्रमामध्ये गेला. सांगतोय कुक्कुट स्वामींच्या बघा आश्रमामध्ये गेला आणि त्या ठिकाणी बघा 3 नद्या त्याच्याकडे काम करत होत्या. गंगा, यमुना आणि सरस्वती. आणि कुक्कुट स्वामी एवढा का आई वडिलांच्या सेवेमध्ये इतका दंग होता की कुक्कुट स्वामींचा कधीचा दर्शन झाला नाही, भेट झाली नाही. म्हणून तो पुंडलिक गंगा, यमुना आणि सरस्वतीला विचारतोय की तुम्ही एवढा पवित्र आहात तर तुम्ही ह्या ठिकाणी तुम्ही पाणी का भरताय. तेव्हा त्यांनी सांगितलं अरे तुझ्यासारखे असले पापी आमच्या नदीत येतात आणि आम्ही अपवित्र होतो आणि या ठिकाणी होऊन आम्ही पवित्र होऊन बघा परत जातोय. म्हणून त्यांनी बघा भली मोठी काठी घेतला आणि बायकोला मारायला चालू केला. आणि तो पुंडलिक आई वडिलांच्या सेवेमध्ये इतका दंग झाला की साक्षात पांडुरंगाने सांगितलं हे पुंडलिका मी तुझ्या दर्शनासाठी आलोय. तेव्हा त्याने सांगितलं आता माझ्याकडे टाइम नाही. त्याने वीट फिरकावली आणि त्या विठेवरती बघा योग्य 28 अजून तो बघा त्या ठिकाणी उभा आहे बघा. असं बुवा काहीतरी सांगोता लागता. नुसता टेकवली डोंबवलीचा म्हणून झाला नाही. म्हणून बघा अहो मरा म्हणताना काय वाल्मिकी ऋषींना राम सुद्धा म्हणायला येत नव्हतं. मरा म्हणताना त्याच्या मुखामध्ये कधी राम आला हे वाल्मिकी ऋषींना पण समजलं नाही बघा. आणि राम जन्माच्या अगोदर त्यांनी बघा रामायण लिहून ठेवलं आणि तसं घडत हे रामाला येऊन इथे बघा कार्य करून दाखवावं लागलं. आणि 500 वर्षानंतर प्रभू श्रीराम या ठिकाणी येलेले होते. बुवानी मगाशी सांगितलं नाही की आमचे खाडीये पाहुणे बुवा तुमचे खाडीये पाहुणे ते माझे पण पाहुणे. बरोबर ना. ते मांजरेकर साहेब बुवानी मगाशी तुमका बक्षीस दिलं नाही ते आता माका पण बघा 200 रुपये घेऊन येतात ते बघा. म्हणून माझा असा काय बघा. कारण आपल्याला जन्म सुद्धा बघा दुसऱ्याने दिला, नाव सुद्धा आपल्याला दुसऱ्याने दिलं, शिक्षण सुद्धा दुसऱ्याने दिलं, रोजगार सुद्धा दुसऱ्याने दिला आणि आपल्याला इज्जत सुद्धा बघा दुसऱ्याने दिली. कारण माझा काय आहे माका सांगा. माझा काय नाही सगळा हयचा खालती. कारण आपण जाताना बघा तुम्ही करोडोचा जरी बंगला बांधला तरी त्या बंगल्यामध्ये तुमका झील असू दे तुमका तो जाळणार ना त्या बंगल्यामध्ये. शेवटची आंघोळ ही तुमका खळ्यातच घालणार. म्हणून सांगतोय बघा ह्या कलियुगामध्ये जर आलाय तसं बघा जगून घ्यायचं बिंदास. काय आज या माझ्या गाववाल्यानं काय बोललो नाही तर गाववाल्याचा कसा डोंट वरी बी हॅपी नो प्रॉब्लेम विचारले वाटता. कारण 4 वर्षापूर्वी बुवांची माझी डबल वारी झाली. जवळजवळ 5-6 वर्षानंतर बुवा आज आमची जोडी खत. तो जो व्हिडिओ इलो तो अखंड महाराष्ट्रात फेमस झालो. पण ह्या माणसात सगळ्यांच्या घराघरात मंडळी पोहोचवला आणि
त्यापासून बुवा ह्या पेटीवरती आहे, खोटं सांगणार नाही, त्यापासून एवढी काय भजन बुवा डबल वारी काना कोपऱ्यात तुमच्या पाठोपाठ जाऊन करतोय बघा. त्या लिहून तुमच्या पाठोपाठ काना कोपऱ्यात जाऊन भजन करतोय. नाही तसं बघा रावण सुद्धा, कारण रावणाला पण मंडळी बघा 6 कोटी आयुष्य बघा रावणाकडे होते, पण तो मेला कुठे? कारण त्यांनी सीता मातेला पळवलं, त्यानंतर बघा त्याचा हंपणा तिथे संपला. नाही तर 6 कोटी आयुष्य म्हणजे झालं काय? हो साक्षात भगवंताला प्रसन्न करण्याची ताकद या रावणाकडे होती. मुंडकं तोडून त्यांनी आपल्या ज्या शिर आहेत, हे जे काय भजन कीर्तन जे काय चालू झालंय ना, ती आज बघा मोठी रावणाची कृपा आहे बघा. पण रावणाने हमपणा कुठे केला? आपण बघा आपल्या पोरग्याचा, कोणात जर पोरगो झालो त्याचं नाव आपण रावण ठेवतो काय? नाही ठेवत. खायच्या दुकानात तरी तुम्ही बघलास की रावण लॉन्ड्री, असा काय नाही, कारण त्या रावणाने त्या बघा तसा केलेला. म्हणून आत्ताचे बघा देवाचे देवानी जेवढा केला नाही, म्हणून आज ते बघा मंदिरात आहेत. आणि आत्ताचे देव खरे ते तुम्ही मागा सांगा, कलियुगातले कलियुगातले देव जेलमध्ये बसले होते. हो गुवाहाटीला, त्या पण लय मोठा प्रकार आहे गुवाहाटीचा. इला एक घे झलक गुवाहाटी. तुम्ही आठवण केलास म्हणून. जान तुला फिराया नेतो या तिथे, जान तुला फिराया नेतो या तिथे, सांगू मी हाय काही ग. जान तुला फिराया नेतो या तिथे, सांगू मी हाय काही ग. हाय काय ग, हाय काय ग, हाय काय ग. काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल, काय काय हॉटेल, माझ्या बघूया काय हॉटेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आमच्या सचिन मुली. काय हॉटेल, सारं काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल, सारं हाय. काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल, सारं हाय. जान तुला फिराया नेतो या तिथे, सांगू मी हाय काय ग. जान तुला फिराया नेतो या तिथे, सांगू मी हाय काय ग. हाय काय ग, हाय काय ग, हाय काय ग. काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल. केले ना त्यांना मका सांगोचा काय की गुवाहाटीत जाण्यापेक्षा आमच्या कोकणात यावा. कोकणात तुमका सगळीकडे भेटत काय जे काय नाही ते आमच्या बघा परशुरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेला आपली ही कोकण भूमी. त्या कोकणामध्ये अहो मोठ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे, नेत्यांचे नाव नको आहे, त्या नेत्यांनी काय सांगितलेलं आहे की कोकणामध्ये एवढं काय उत्पन्न आहे की अर्ध महाराष्ट्र ते पोसू शकतात, एवढे आपल्या कोकण भूमीमध्ये ताकद आहे बघा. म्हणून प्रत्येक माणसाक ह्यो कोकणाचा अभिमान हो. नुसता नाचून चालवायचा ना. आता म्हणती की मी लेडीज बरोबर वारी करते, तुका हिम्मत हा? माका बाबा हिम्मत नाही. ती हिम्मत तुम्हीच ठेवा, तर आमका वारी करूची जाया लेडीज बरोबर. या आपल्या काय ज्या आपल्या कामावरून कसा ह्या भजन म्हणजे आम्ही धंदो नाही आमचो. कामावरून येणार 7 वाजता पेटी घेणार नाही, कोणी काय बोलवला नसत तर बुवा थंय जाणार. बुवांका पण अनुभव भरपूर आहे, कारण बुवा हल्ली ते गावात गेले, नाही तर मुंबईला आमच्या बरोबरच असायचे. काय बुवा जोगेश्वरीत लहानाचे मोठे झाले होय ना. हो बसायचे खय भजनात. असं वाईट अर्थ काढू नको. नाही तसं गुलामला चांगलं हा, असं माका काय एक शब्द काय बोलणार नाही, कारण त्यांना माहिती आहे मी जर बोललोय की माझं काय करा नाही. आणि आता काय जोक म्हणजे काय, आता जोकचा सगळा पुस्तक निघणार शिरसाट बुवा कडून, बाकी तुमका काय भेटोचा नाही.
बुवा बाकी काय भेटायचं नाही. बुवानी काय सांगितलं, तू संगीत कर, मी रंगीत करतोय. ठीक आहे, करूया. काय काळजी करायचं नाही. आपण रंगीत पण करतो, आपण संगीत पण करतो. कारण नारायण वाळवे बुवांचे शिष्य आहेत भरपूर, पण जेवढे होत तेवढे तुमका सगळ्यांका भारी होत. या मात्र मी सांगतो तुमका. हा असा कमी समजू नको. हे सगळे नारायण वाळवेंचे शिष्य. पण मार्केटमध्ये सध्या आम्ही दोघ जणच आहोत. अशी वालगडा. पण तसं पण काय आपण पण काय कमी नाही असा समजायचा नाही. कळला? हो गिरजार बुवा, बाकी बरं आहे ना? उद्या गुवागरला वारी आहे ना? रिया मेस्त्री होय ना? खाली बरा पकडला असती का? बिचारा पोरगा चांगला आता. पण माझं काय बुवा तसं का अजून बोलणा बिलला काय झाला नाही, ओळखत का नाही ते पण मला माहिती नाही. आता संपर्क नाही, बारी नाही करूची. तिरंगी सामनो पण नको, तो तुम्हीच करा. म्हणून एकच सांगतोय बघा, अरे आभाळाची साथ आहे, अंधाराची रात्र आहे. आभाळाची साथ आहे, अंधाराची रात्र आहे. अरे कपाळी कुंकू आहे, उपासनेचा झेंडा हातात आहे. अरे कुणालाही घाबरत नाही, कारण माझ्या पाठीवर समर्थांचा हात आहे. अरे वागणार पण नाही, मोडणार पण नाही, कारण मी सद्गुरूंचा दास आहे. मी सद्गुरूंचा दास आहे. मी सद्गुरूंचा दास आहे. बघा म्हणून एकच सांगतोय बघा, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलले येत श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. श्रवणाची प्राप्ती भजन आणि कीर्तनाच्याच माध्यमातून आहे. बघा एकदा बघा अशीच गंमत झाली. आज खरोखर तुम्ही ह्या ठिकाणी आज बसलात, असं वाटतंय बुवा की आज मी मोठ्या तीर्थक्षेत्रामध्ये आज मी भजन करतो, असं मला ह्या ठिकाणी घाटकोपर मध्ये येऊन वाटतंय. म्हणून एकदा बघा अशीच गंमत झाली. एक युरोपियन बाई आपल्या 2 मुलांना घेऊन बघा पंढरपूर दाखवायला आली होती. कारण ती फॉरेनची पाठली ना काहीतरी. ती बघा लाईन जशी जशी गाभाऱ्यामध्ये जाते, ती आपल्या 2 मुलांना काय म्हणते, हाऊ वंडरफुल. लाईनीत नव्हती, पंढरपुरात. ते आपल्या 2 मुलांना काय म्हणते, हाऊ वंडरफुल. तेव्हा आपले गावाकडची आजीबाई दांडा टेकत टेकत त्याच्या बाटना उभी हो. तिनं आपला ऐकून घेतल्या. परत ती म्हणता हाऊ वंडरफुल. तिनं आजीबाईनं ऐकून घेतल्या. अगो कावळ्या, काय अगो कावळ्या वंडरपूर नाही, एका आमचा पंढरपूर म्हणतात. बघा रूपाचा अभंग घेऊया, बाकी मजा तर येणार. हा या गाण्या रावला. हे राजा आज खरोखर बघा आझाद मित्र मंडळाला पुन्हा एकदा धन्यवाद द्यावेसे वाटतायत. खरोखर पुन्हा एकदा पुढच्या वर्षी बोलावलात नाही बोलावलात तरी आमका राग नाही. पण या ठिकाणी आज जे आलोय, खरोखर तुमचे पैसे आम्ही दोघे पण जायला फुकट जायला देणार ना अजिबात. कळला? थोडी रेंज आमका भेटत नाही ना. या माझ्या गावाला रेंज भरपूर हा एवढा घेऊन यावा बघत. हा तनिष रेगे जरा उभा राहा रे तू. हा हा बघा 7वी इयत्तेत बघा पोरगा आहे. हा त्यांच्याकडून आमचे बघा पाहुणे प्रकाश खाडिये यांच्याकडून या छोट्या बघा तबलजीला 101 रुपयाचा पारितोषिक आलाय. सर्वांच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. देवा देणाऱ्यांका पण बळकत दे आणि नाही देणाऱ्यांका पण देणाऱ्यांनी मात्र थांबवा नको. कारण ह्या म्हणजे बुवा लोकांचा टॉनिक. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी. माझ्या देवाचं नाव
अभंग घेऊया. हा रूपाचा अभंग घेतोय आणि गुरुबंधूंका पण एकच सांगतोय ही रूपावळी काढलेली आ पण जर काय चुकला असेल तर माका बिंदास सांगायचा. आणि कलावती मध्ये आहे वा
रामा रामा